नमस्कार. राज्यातील सर्व बांधकाम कामगारांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. त्यांच्या खात्यावरती आता 5,000 रुपयांचा बोनस जमा करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला ही 2 कामे करणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यावरती हा बोनस पूर्णपणे दिवाळीचा जमा होणार आहे. तर हा बोनस आहे 5,000 रुपयांचा. तर हा बोनस तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे? तुम्हाला ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती बोनस जमा होणार आहे. आता त्याच्याच पुढची जी अपडेट आहे ते सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमच्याकडे सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता त्याच्याच पुढची अपडेट आहे, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला हा जर बोनस हवा असेल तर तुमच्याकडे कोणती पात्रता हवी ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. फक्त नोंदणीकृत असलेले कामगार त्यांनाच हा बोनस मिळणार आहे. तर बघू शकता, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्यांची नोंदणी झालेली आहे फक्त त्याच कामगारांना हा 5,000 रुपयांचा बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे राज्यातील भरपूर कामगार आहेत, त्याच्यातील फक्त 90% कामगारांना हे पूर्णपणे बोनस मिळणार आहे. 10% कामगारांना हा बोनस मिळणार नाही, कारण त्यांची नोंदणी नसल्यामुळे त्यांना हा बोनस त्यांच्या खात्यामध्ये दिवाळीचा जमा करण्यात येत नाही. त्याच्याच पुढे बघू शकता, तुमच्याकडे पूर्णपणे जी पात्रता हवी, सोबतच अर्ज कुठे कसा करायचा आणि कागदपत्रे आणि त्याच्याच पुढे लाभ. आता या 4 गोष्टी आहेत तर त्या आपण सविस्तर बघून घेणार आहोत. परंतु या योजनेसाठी अर्ज कुठेही करायचा नाही. तुम्हाला मी स्पष्ट सांगत आहे की पूर्णपणे हा जो दिवाळी बोनस योजना आहे किंवा दिवाळी बोनस आहे, तर याच्यासाठी अर्ज कुठेही करायचा नाही. त्याच्याच पुढे बघू शकता, पुढची अपडेट आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व कामगारांनी काळजीपूर्वक ऐकायचे आहे. आता याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये कोणताही अर्ज करण्याची काही गरज नाही. तुम्हाला पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु यामध्ये काही अपडेट आहेत, त्या पूर्णपणे समजून घेतल्या तरच हा बोनस मिळणार आहे. तर बघू शकता, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे तुम्हाला अर्ज करण्याची काही गरज नाही. कुठेही अर्ज करायचा नाही. 100 रुपये 200 रुपये कुठेही खर्च करायचे नाहीत, कोणालाही द्यायचे नाहीत, अर्जसुद्धा भरायचा नाही. थेट तुमच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जमा केला जाणार आहे. त्याच्याच पुढची अपडेट आहे ती सुद्धा बघून घेऊयात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुमच्या लक्षात पूर्णपणे हे अपडेट येणार आहे. त्याच्याच पुढे आहे तुमचे आधार कार्ड. तर बघू शकता, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे पैसे DBTद्वारे येणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णपणे हे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत. DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले होते, अगदी त्याच पद्धतीने तुमच्या आधार कार्डच्याद्वारे, फक्त आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असायला पाहिजे. जर बँकेसोबत लिंक नसेल तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे ज्यांचं खातं लिंक आहे त्यांना पूर्णपणे हे 5,000 रुपयांचा बोनस नोंदणीकृत कामगारांना हा मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्व अपडेट पहिल्यांदा बघून घ्या. त्याच्यानंतर ज्या अपडेट राहिलेल्या असतील तर त्या अपडेट करून घ्यायच्या आहेत. त्याच्याच पुढची अपडेट आहे, सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती झालेली असावी, तरच तुमच्या खात्यामध्ये हे दिवाळी बोनसचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच तुम्ही जर कामगार असाल आणि तुमची नोंदणी जर नोंदणीकृत अधिकारी पूर्णपणे जी ऑफिशियल वेबसाईट आहे, बांधकाम कामगारांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमची नोंदणी झालेली असावीत, कारण त्याच्यावरती 90% लाभ हा पूर्णपणे बांधकाम कामगारांना मिळणार आहे. जर त्यांची KYC झाली असेल किंवा नोंदणी झाली असेल तरच मिळणार आहे. जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला हे पैसे 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. ज्यांची नोंदणी झाली त्यांच्या खात्यावरती 5,000 रुपये येणार. तर पूर्णपणे अपडेट लक्षात घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा नोंदणीचा. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आधार कार्ड आपलं बँक खात्यासोबत लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. किती पैसे? 5,000 रुपये. हा बोनस आहे दिवाळीचा. याच्यासाठी कुठेही अर्ज करायचा नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे सर्व अपडेट तुम्ही लक्षात घेतल्या तरच तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार आहेत. सोबतच आज आपण दुपारी व्हिडिओ टाकलेला होता बांधकाम कामगारांविषयी. तर त्यांना मोफत भांड्यांचा संच, सोबतच मुलांच्या शिक्षणासाठी पूर्णपणे खर्च, अशा ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला मी एक योजना सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला भांड्यांचा संच मिळणार आहे. सोबतच तुमच्या मुलांच्या विवाहासाठी, पूर्णपणे शिक्षणासाठी, अशा ज्या आपल्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कामगार आहेत त्या कामगारांसाठी या योजना ऑफिशियल वेबसाईटवरती आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा
तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे, तुमची नोंदणीसुद्धा असणे आवश्यक आहे. या 2 गोष्टी असतील तरच हा बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण राज्यामध्ये सगळीकडे हेच व्हिडिओ पसरत आहेत की पूर्णपणे बांधकाम कामगारांना खरंच बोनस मिळणार आहे का. तर आपल्या चॅनलवरती अत्यंत खरोखर माहिती असते, आधी नोंद घेतली जाते, त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवला जात असतो. तर बांधकाम कामगारांना मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आचारसंहिता लागू झाली आहे, परंतु हे पैसे डीबीटीद्वारे येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही अडचण नाही. डीबीटीद्वारे आल्यामुळे राज्यामधील 35 लाख महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस 3,000 रुपये प्लस गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये अशा प्रमाणामध्ये 5,500 रुपयांचा टप्पा जमा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यासुद्धा खात्यावरती जर तुम्ही कामगार असाल, ऑफिशियली म्हणजेच तुमची नोंदणीकृत असेल, तर तुम्हाला काही अडचण नाही, तुमच्यासुद्धा खात्यावरती पैसे येऊ शकतात. त्याच्यामुळे जे जे कामगार बांधव आहेत त्यांनी कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं नाही. फक्त 2 गोष्टी बघायच्या आहेत, एक म्हणजे नोंदणी, दुसरं म्हणजे आधार कार्ड लिंक. जर तुमची बँकेमध्ये पूर्णपणे जर चुकीची माहिती भरलेली असेल, म्हणजे समजा तुम्ही बांधकाम कामगार या ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी केलेली असेल आणि तुम्हाला बँक खाते चेंज करायचं असेल, तर तुम्हाला ते चेंजसुद्धा करता येणार आहे. जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन हे चेंज करायचं आहे. जर तुम्हाला माहिती हवी असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करायचे आहेत. सोबतच आपण बघूयात की बांधकाम कामगारांसाठी अजून 3 योजना आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता, पहिली जी योजना आहे ती म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आहे, दुसरी म्हणजे खास तुमच्यासाठी आहे जे जे बांधकाम कामगार आहे, आणि तिसरी म्हणजे तुमच्या पत्नीसाठी. तर या 3 योजना आहेत. त्याच्यातली पहिली योजनेविषयी आपण माहिती घेऊ. तर पहिल्या योजनेमध्ये काय काय दिलं जाणार आहे ते बघून घेऊयात. आता पहिली योजना म्हणजे तुम्ही जर काम करत असताना तुमचा अपघात झाला, समजा होऊ नाही परंतु झाला, तर शासनाने सांगितलेलं आहे की अपघात झाल्यानंतर तुमच्या कुटुंबाला 2 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. किती लाखापर्यंत? 2 लाखांपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये बघू शकता, हा एक विमाचा आहे, दुसऱ्या प्रकारचा विमाचा आहे. दुसरा म्हणजे तुमचं निधन झालं, थोडक्यात काम करत असताना तुमचं काहीही घडू द्या, निधन झालं, तर त्यावेळेसुद्धा तुमच्या घरच्यांना 3 लाखापर्यंत पूर्णपणे अनुदान शासन देत असतं. त्याच्यामुळे तुमची नोंदणी ऑफिशियल वेबसाईटवरती असली पाहिजे तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. तिसरं म्हणजे तुमच्या घरामधील मुले असतील, मुली असतील, तर त्यांच्या शिक्षणासाठी सोबतच त्यांच्या लग्नासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या योजनांचा लाभ घेता येणार आहे. तर तुम्ही माणसांनो पूर्णपणे कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे, तर ऑफिशियल वेबसाईटवरती नोंदणी झाली की लगेच तुम्हाला तर तिथं दिसणार आहे की भरपूर प्रकारच्या योजना आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. शासनाने विविध योजना राबवलेल्या आहेत, त्याच्यामुळे जर तुमची नोंदणी नसेल तर तुम्ही लगेच नोंदणीसुद्धा करून घ्यायची आहे. जर माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. अर्ज कुठेही करायचा नाही, परत एकदा तुम्हाला मी सांगतोय.